रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, भक्तांनो, स्वतः महादेवाने आपल्या सर्वात प्रिय भक्ताला लंकेश्वर रावणाला जिवंत असतानाच सांगितले होते, दम असेल तर 13 मार्च पौर्णिमा तिथी म्हणजेच होळीच्या दिवशी या देववृक्षाला कोणालाही न सांगता शांतपणे स्पर्श करून हा मंत्र बोलून निघून ये. कंगाल देखील धनवान बनेल. इतकी संपत्ती आणि धन दौलत येईल की सांभाळू शकणार नाहीस. जन्मानुजन्मांची गरिबी तात्काळ नाहीशी होईल. विश्वास नाही तर 13 मार्च होळीच्या दिवशी स्वतः करून बघ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या चमत्कारिक वृक्षांविषयी बोलणार आहोत त्या देववृक्षांमध्ये होळीच्या दिवशी स्वतः भगवान नारायण यांचा वास असतो. हे वृक्ष तुमच्या घराजवळ सहज सापडतील. या देववृक्षांविषयी स्वतः महादेवाने आपल्या प्रिय भक्ताला रावणाला सांगितले आहे की जो कोणी योग्य वेळी शुभ मुहूर्तावर योग्य क्रियेनुसार 13 मार्च होळीच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करून शांतपणे परत येतो त्याच्या घरी स्वतः नारायण म्हणजेच भगवान विष्णू वास करतात. त्यांच्या जीवनातील गरिबी, दुःख, संकटे समाप्त होतील. जन्मानुजन्मांची गरिबी तात्काळ नाहीशी होईल. तुमचे नशीब 7व्या आसमानी जाईल. जिथे जाल तिथे संपत्ती आणि धन दौलत तुमच्या मागे पाठोपाठ येईल. म्हणून तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तेव्हाच लाभ प्राप्त होईल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे वृक्ष सांगणार आहोत ज्यांना स्पर्श केल्याने तुमची गरिबी तात्काळ नाहीशी होईल. होय मित्रांनो, माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर अशी होईल की येत्या काळात तुम्ही धनवान व्हाल. जर तुम्ही 13 मार्च होळीच्या दिवशी जे वृक्ष मी सांगते त्या वृक्षांना स्पर्श केलात तर तुमची गरिबी दूर होईल. कारण मित्रांनो, 13 मार्च रोजी होळी यावेळी 134 वर्षानंतर एक दुर्मिळ संयोगात येत आहे. आकाश लाल होणार आहे आणि यावेळी 2025मध्ये होळी संपूर्ण 134 वर्षानंतर महाकुंभमध्ये येत आहे. महाकुंभमध्ये आलेल्या साधू संतांनी देखील या वृक्षांविषयी सांगितले आहे. तर ज्या वृक्षांविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जर तुम्ही आमच्या सांगितल्याप्रमाणे योग्य वेळी आणि शुभ मुहूर्त पाहून त्याला स्पर्श केलात तर खात्री बाळगा, तुमच्या जीवनात काही दिवसातच धनवर्षाव होऊ लागेल. मग तुमच्या जीवनात प्रगती करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. तुमचे घर आनंदाने भरून जाईल. जर तुम्ही 13 मार्च होळीच्या दिवशी या देववृक्षांना स्पर्श केलात तर 3ही देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश तुम्हाला आशीर्वाद देतील. आणि जर तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर हे निश्चित आहे की तुमच्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होतील. मित्रांनो, तुमच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. तुमच्या जीवन या होळीच्या शुभप्रसंगी बदलले नाही तर नक्की सांगा. तर चला जाणून घेऊया की अशी कोणती झाडे आहेत त्यांना 13 मार्च होळीच्या दिवशी स्पर्श करावे. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा. मित्रांनो, आपण सुरुवात करूया. पहा, हिंदू संस्कृतीत अनेक पौराणिक मान्यतांना महत्त्व दिले गेले आहे. अनेक असे झाडे, पाने आहेत जे देववृक्ष म्हणून ओळखले गेले आहेत आणि अतिशय शुभ मानले जातात. निसर्गात उपस्थित अनेक झाडे, पाने आपल्याला जीवनातील संकटांपासून मुक्त करतात. विशेष म्हणजे झाडांची केवळ पूजा केली जात नाही तर ते औषध म्हणूनही वापरले जातात. अनेक प्रकारच्या मोठमोठ्या आजारांवर प्रभावी ठरतात. वेद पुराणांमध्ये देखील अनेक झाडांचे उल्लेख सापडतात. मित्रांनो, जर तुम्ही 13 मार्च होळीच्या दिवशी या वृक्षांना स्पर्श केलात तर तुम्हाला भगवान विष्णूंचे असे आशीर्वाद मिळतील की तुमच्या जीवनातील सर्व संकटे नाहीशी होतील. पहा मित्रांनो, आमचं काम आहे फक्त सल्ला देणे. आम्ही फक्त मार्गदर्शन करू शकतो. आता तुम्ही ते मानावे की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट मात्र सांगते की जर मान्य केले तर तुमचे भले होईल. मित्रांनो, ज्योतिषशास्त्राच्या मान्यतानुसार या होळीच्या पर्वावर स्वतः भगवान नारायण या चमत्कारिक झाडांवर विराजमान राहतील. याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अजून सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे या झाडांना मनापासून स्पर्श करून परत आलात तर तुमचे भवितव्य उज्ज्वल होईल. त्याचवेळी 3ही देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा आशीर्वाद तुम्हाला त्वरित मिळतील आणि मग तुम्हाला धनवान होण्यापासून
कोणीही रोखू शकणार नाही. आता या चमत्कारिक वृक्षांविषयी सांगण्यापूर्वी 13 मार्च होळीच्या दिवशी संबंधित काही महत्त्वाच्या तिथी आणि शुभमुहूर्ताची माहिती पाहूया, जेणेकरून तुम्हाला देववृक्षांना योग्य वेळी स्पर्श करता येईल. पंचांगानुसार यावर्षी होळीचा उत्सव 13 मार्च 2025 रोजी गुरुवारी साजरा केला जाईल. होलिका दहन 13 मार्च 2025 गुरुवारी रात्री होईल. फाल्गुन पौर्णिमा तिथी 13 मार्च रोजी सकाळी 10:35 सुरू होईल आणि 14 मार्च रोजी दुपारी 12:23 राहील. होलिका दहनासाठी शुभ मुहूर्त पाहताना भद्रकाळाचे विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे, कारण भद्रा काळात होलिका दहन करणे अशुभ मानले जाते. यावर्षी 13 मार्च रोजी भद्रा काळ सकाळी 10:36 ते रात्री 11:27 राहील. त्यामुळे होलिका दहनासाठी शुभ वेळ रात्री 11:27 असेल. 14 मार्च रोजी धुलीवंदन खेळले जाईल. या दिवशी चंद्रग्रहण देखील आहे, जे सकाळी 9:29 ते दुपारी 3:29 राहील. तथापि हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे इथे सूतक काळ मान्य होणार नाही आणि तुम्ही कोणतीही काळजी न करता होळीचा आनंद घेऊ शकता. पौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान आणि सत्यनारायण भगवानांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. जे लोक व्रत पाळतात ते 14 मार्च रोजी चंद्राला अर्घ्य अर्पण करतील आणि दुसऱ्या दिवशी स्नान दान करतील. मित्रांनो, 13 मार्च होळीच्या दिवशी या झाडांना स्पर्श करायचा असेल तर कोणत्याही वेळी जाऊन स्पर्श करू शकता, त्यात कसलीही अडचण नाही. तर आता वेळ न घालवता तर चला जाणून घेऊया कोणकोणती झाडे होळीच्या दिवशी स्पर्श करणे आवश्यक आहे. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात देवी माता राणीचे अनेक स्वरूप सांगितले गेले आहेत, ज्यामध्ये वृक्षांना देखील देवीच्या स्वरूपात मानले जाते. म्हणून आज मी तुम्हाला अशा वृक्षांविषयी सांगणार आहे ज्यांना 13 मार्च होळीच्या दिवशी स्पर्श करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. होळीच्या दिवशी या वृक्षांना स्पर्श केल्याने शत्रुदोष, कर्जदोष, गरिबी सर्व नाहीसे होतात. होळीचा दिवस भगवान नारायण यांना प्रसन्न करण्यासाठी सर्वात उत्तम दिवस मानला जातो. होळीच्या पावन पर्वावर काही वृक्षांना देववृक्ष आणि देवी वृक्ष म्हणतात. हे देवीचे स्वरूप असतात. माता काळीच्या रूपात पूजले जातात. आपल्या धर्मात झाडांना देवी देवतांचे स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते आणि आपल्याला ती नक्कीच करायला हवी. विज्ञानसुद्धा सांगते की झाडे माणसाला मोफत प्राणवायू प्रदान करतात. हे आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपण सोडलेले कार्बन डायऑक्साईड ग्रहण करून सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेला स्वतःमध्ये सामावून घेतात आणि वातावरण ताजेतवाने करतात. 13 मार्च होळीच्या वेळी काही असे वृक्ष आपल्या धर्मशास्त्रात सांगितले गेले आहेत ज्यांना स्पर्श केल्याने व्यक्तीचे बंद नशीब उघडते आणि त्यांचे सौभाग्य चमकते. आपल्या वृक्षांमध्ये झाडांना अत्यंत गुणकारी मानले गेले आहे, कारण यामध्ये साक्षात देवतांचे वास असतो. अनेक आजारांचे समाधान देखील यामध्ये दडलेले आहे. झाडांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये स्वतः सांगितले आहे, वृक्षामध्ये मी पिंपळाचा वृक्ष आहे. पिंपळाच्या वृक्षाला झाडांचा राजा म्हणतात, कारण यामध्ये आयुष्य सर्वाधिक असते. हे सर्व शक्तिमान मानले जाते आणि पूजाविधी त्याला विशेष स्थान दिले गेले आहे. तर चला होळीच्या दिवशी स्पर्श करावयाच्या महत्त्वाच्या वृक्षांविषयी सांगणार आहे. पण त्याआधी कमेंटमध्ये जय श्री हरी नक्की लिहा किंवा हर हर महादेव नक्की लिहा, कारण श्री हरींचे किंवा भगवान भोलेनाथ यांचे नाव लिहिले किंवा उच्चारले तर ते लवकर प्रसन्न होतात. मित्रांनो, आपल्या धर्मशास्त्रांमध्ये अनेक असे वृक्ष आहेत जे कल्याणकारी आणि मंगलकारी मानले गेले आहेत. हे वृक्ष केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर आपल्या जीवनासाठीही खूप महत्त्वाचे असतात. विशेषतः जर तुम्ही या वृक्षांना स्पर्श केलात तर तुमच्या सर्व समस्या, दुःख, संकटे आणि त्रास संपतील. 13 मार्च होळीच्या दिवशी शक्ती पृथ्वी लोकात येते आणि प्रत्येक वस्तूत प्राण आणि चैतन्य संचारते. जेव्हा ही शक्ती संपूर्ण ब्रह्मांडात पसरते तेव्हा झाडे, प्राणी आणि सर्व स्थिर अस्थिर गोष्टींमध्ये ऊर्जेचे संचार होते. या विशेष वेळी जर तुम्ही देवीच्या स्वरूपात मानले गेलेल्या झाडांना स्पर्श करता तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख, कष्ट, रोग आणि अडचणी समाप्त होतात. विशेषतः काल सर्पदोष, मंगळदोष, राहुदोष यासारख्या समस्या त्वरित कमी होऊन
पूर्णपणे नाहीशा होतात. मित्रांनो, 4 ते 5 वृक्ष असे आहेत ज्यांना आपल्या धर्मशास्त्रात अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. हे सर्व वृक्ष तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. म्हणूनच व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, कारण जर तुम्ही मध्येच थांबवले तर महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याकडून सुटू शकतात. 13 मार्च होळी हे असे पर्व आहे जिथे तुम्हाला मोठ्या पूजापाठाची गरज नाही. फक्त जर तुम्ही या विशेष वृक्षांना होळीच्या दिवशी योग्य पद्धतीने स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले तर तुमच्या सर्व समस्या आणि गरिबी नष्ट होऊ शकते. हे वृक्ष एवढे शक्तिशाली आहेत की तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी त्याचा प्रभाव पाहू शकता. विशेष म्हणजे हे सर्व देववृक्ष तुमच्या आजूबाजूला सहज उपलब्ध असतात आणि तुम्ही ते तुमच्या घराजवळही शोधू शकता. होळीच्या दिवशी या वृक्षांची पूजा केल्याने तुम्हाला अगणित लाभ मिळू शकतात. तर चला भक्तांनो, जाणून घेऊ कोणते देववृक्ष आहेत ज्यांना स्पर्श केल्याने आपली गरिबी समाप्त होते आणि जीवनात सुख समृद्धीचे आगमन होते. नंबर 1, पहिला वृक्ष आहे बेलवृक्ष, जे आपण विशेषतः महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेसाठी वापरतो. बेलवृक्षाला सर्वात महत्त्वाचे मानले जाते. भगवान भोलेनाथांना बेलाची पाने अतिशय प्रिय आहेत आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. बेलवृक्ष हा शिवपूजनासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. बेलाची पाने भगवान शंकरांच्या पूजेमध्ये विशेषतः वापरली जातात. बेलवृक्ष माता पार्वतीच्या घामातून निर्माण झाला होता आणि स्कंद पुराणानुसार हा वृक्ष देवीचे स्वरूप मानला जातो, म्हणजेच नवदुर्गेचा स्वरूप आहे. स्कंद पुराणाच्या कथेनुसार बेलवृक्षाच्या मुळांमध्ये गिरिजा, खोडात माहेश्वरी, फांद्यांमध्ये दक्षिणायनी, फळांमध्ये कांतायनी आणि फुलांमध्ये गौरी आणि संपूर्ण वृक्षात माता लक्ष्मी यांचा वास असतो. माता पार्वतीच्या घामातून निर्माण झाल्यामुळे या वृक्षाला अनेक देवी देवतांचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे हा वृक्ष धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी शिवमंदिर किंवा नवदुर्गा मंदिराच्या जवळ बेलवृक्षाखाली तुपाचा दिवा लावत असाल तर व्यक्ती धनवान आणि गुणवान आणि पराक्रमी बनतो. या वृक्षाच्या स्पर्शाने व्यक्तीची सर्व मनोकामना पूर्ण होते. या वृक्षाला स्पर्श करण्यापूर्वी तुम्ही एक विशेष मंत्र बोलायला हवा. दर्शन बिल्व वृक्षस्थ स्पर्शान पाप नाशनम अघोर पाप संवार एक बिल्व शिवार्पणम. या मंत्राचा अर्थ आहे की बेलवृक्षाचे दर्शन आणि स्पर्श केल्याने सर्व पाप समाप्त होतात आणि भगवान शिवाला अर्पण केलेले एक बेलपत्र अघोर पापांचा नाश करते. म्हणून 13 मार्च होळीच्या दिवशी बेलवृक्षाला स्पर्श करून तुमच्या मनोकामना व्यक्त करा आणि नंतर शांतपणे परत या. तुमचे सर्व कष्ट, दुःख आणि पाप समाप्त होतील आणि तुम्ही धन, सुख आणि समृद्धी प्राप्त कराल. नंबर 2, दुसरा वृक्ष आहे शमी वृक्ष. शमी वृक्षाला आपल्या धर्मशास्त्रांमध्ये जगदंबेच्या स्वरूपात पूजले जाते. हा स्वतः माता जगदंबेचा स्वरूप आहे आणि यावर माता जगदंबा साक्षात विराजमान असतात. जर तुम्ही 13 मार्च होळीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी शमी वृक्ष, धूप आणि दिवा लावला तर तुमच्या सर्व समस्या आणि कष्ट दूर होतील. याशिवाय शमीच्या मुळांमध्ये सिंदूर अर्पण केल्याने व्यक्तीला उत्तम आरोग्य प्राप्त होते. जे लोक दीर्घकाळ आजारी आहेत त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. जर तुमच्या घरातील कोणी सदस्य खूप दिवसांपासून आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरावरून 7 वेळा सिंदूर उतरवून शमीच्या मुळांमध्ये ठेवा. यामुळे त्याचे आजार लवकर बरे होतील. त्याशिवाय जर तुम्ही आजारी पडण्यापासून वाचू इच्छित असाल, नेहमी निरोगी राहू इच्छित असाल तर शमीच्या मुळांमध्ये सिंदूर अर्पण केल्याने तुमचे रोग नष्ट होऊ शकतात. तुम्हाला 13 मार्च होळीच्या दिवशी शमीच्या वृक्षाला स्पर्श करून तुमच्या मनोकामना सांगाव्या लागतील. जर तुम्ही असे केले तर तुम्ही पाहाल की तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि तुमची दरिद्रता समाप्त होईल. या दिवशी शमीच्या वृक्षाच्या प्रभावामुळे तुम्हाला अपार लाभ मिळू शकतो. म्हणूनच या पावन होळीच्या पर्वावर शमी वृक्षाचा आशीर्वाद घेऊन तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणा. नंबर 3, पुढील वृक्ष आहे पिंपळ वृक्ष. पिंपळ वृक्ष हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. हा विशेषतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्याशी जोडला जातो. पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते. होळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली बसून ध्यान करा आणि तेथील स्वच्छता ठेवा. पिंपळाच्या वृक्षाखाली दीपक लावणे आणि पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. पिंपळ वृक्षाला 108 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत प्रणाम करा.
त्यानंतर तेथे दीप प्रज्वलित करून पूजा करा. पिंपळाच्या वृक्षाखाली रात्री झोपू नये, कारण रात्री पिंपळाच्या झाडामध्ये अलक्ष्मीचा वास असतो. आता आपण पुढच्या वृक्षांशी बोलणार आहोत. भक्तांनो, होळीचे हे पावन पर्व आणि आनंदासोबत आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्त्वाचे असते. या दिवशी काही खास उपाय आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणतात. आज आपण या दिव्य वृक्षाविषयी बोलत आहोत. तो आहे पारिजात वृक्ष. वृक्ष ज्याला देववृक्ष असेही म्हणतात. पारिजात वृक्ष हा कोणताही साधा वृक्ष नाही, तर याचा जन्म समुद्र मंथनादरम्यान झाला होता. स्वतः देवराज इंद्राने याला त्यांच्या नंदनवनात स्थापित केले होते. पण नंतर भगवान श्रीकृष्ण हा वृक्ष पृथ्वीवर घेऊन आले, जेणेकरून मानव त्याचा लाभ घेऊ शकेल. हा वृक्ष माता लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो, कारण माता लक्ष्मी देखील समुद्र मंथनातून प्रकट झाल्या होत्या. त्यामुळे या वृक्षाची पूजा केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख समृद्धी येते. होळीच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करणे आणि त्याची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्हाला शरीरात थकवा, वेदना किंवा ऊर्जा कमी असल्यास किंवा व्रताच्या दरम्यान अशक्तपणा जाणवत असेल, तर संध्याकाळी पारिजात वृक्षाला स्पर्श केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतात. हा वृक्ष सकारात्मक ऊर्जेचा भांडार आहे आणि त्याचा स्पर्श केल्याने व्यक्तीच्या शरीरात नवीन ऊर्जा संचारते. या शुभ प्रसंगी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा पारिजात वृक्षाजवळ जाऊन श्रद्धेने प्रणाम करा. जर शक्य असेल तर त्यांच्या मुळाशी थोडा सिंदूर अर्पण करा आणि तुपाचा दीपक प्रज्वलित करा. असे केल्याने या वृक्षाची दिव्य ऊर्जा तुमच्या जीवनात प्रसारित होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतील. पण जर पूजेदरम्यान एक विशेष प्रार्थना नक्की करा. हे पारिजात वृक्ष, आपण स्वयं देवी लक्ष्मीचे स्वरूप आहात. कृपया आमच्या सर्व समस्या दूर करा. आमच्या घरी लक्ष्मीचा वास असू द्या. पितृदोष, ग्रहदोष आणि लक्ष्मी दोष समाप्त होऊ द्या. कृपया आमच्या जीवनात समृद्धी आणि सुखाचा वर्षाव करा. ही प्रार्थना केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि पारिजात वृक्षाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे नाहीसे होतील. जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असतील, धनप्राप्ती कमी झाली असेल किंवा पैसा विनाकारण खर्च होत असेल, तर पारिजातच्या 5 फुलांना चांगले वाळवून घ्या. त्यानंतर या फुलांना पिवळ्या कपड्यात गुंडाळून तुमच्या तिजोरीत ठेवा. हा उपाय मंगळवार किंवा होळीच्या दिवशी विशेषतः केला जातो. असे केल्याने तुमच्या घरी धनसंपत्तीचे आगमन होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. जर तुम्ही लवकरच धनवान होऊ इच्छित असाल, तुमची एखादी अपूर्ण इच्छा पूर्ण करू इच्छित असाल किंवा तुमच्या जीवनात यश आणि समृद्धी आणू इच्छित असाल, तर पारिजात वृक्षासोबत वटवृक्ष आणि आंब्याच्या वृक्षालाही स्पर्श करा. ही तीनही वृक्ष इतके प्रबळ सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात की कोणताही अडथळा तुमच्या मार्गात येणार नाही. 13 मार्च होळीच्या दिवशी हे उपाय केल्याने तुमचे जीवन बदलू शकते, तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात आणि तुमचे नशीब उजळू शकते. हे सोपे आणि प्रभावी उपाय तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल घडवू शकतात. म्हणून त्यांचा श्रद्धा आणि विश्वासाने अवलंब करा. मित्रांनो, होळीचा पावन सण हा केवळ रंगांचा उत्सव नाही, तर तो आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी केलेले काही विशेष उपाय जीवनात सुख, समृद्धी, शांती आणि सकारात्मक ऊर्जा आणतात. मित्रांनो, अशाच एक शुभ उपायाविषयी म्हणजे वटवृक्षाची पूजा करणे समाविष्ट आहे. वटवृक्ष हा हिंदू धर्मात देववृक्ष मानला जातो आणि विशेषतः महिलांसाठी अत्यंत पूजनीय आणि शुभ फळ देणारा मानला जातो. वटवृक्ष हा भगवान शिव आणि माता पार्वती यांचे स्वरूप मानले जाते. या वृक्षाखाली बसून साधना केल्याने व्यक्तीला दीर्घायुष्य, संतान सुख, वैवाहिक सुख आणि जीवनात उन्नती प्राप्त होते. विशेषतः स्त्रिया या वृक्षाची पूजा करून अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त करू शकतात. असे मानले जाते की या वृक्षात त्रिदेव ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा वास असतो. त्यामुळे त्याची पूजा केल्याने तीनही देवतांची कृपा प्राप्त होते. होळीच्या दिवशी या पवित्र वृक्षाच्या सानिध्यात जाऊन त्याची पूजा केल्याने विशेष लाभ होतो. या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा आणि वटवृक्षाजवळ जा. तिथे जाऊन श्रद्धेने या वृक्षाला प्रणाम करा आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांचे स्मरण करा. यानंतर वटवृक्षाच्या मुळांमध्ये दूध आणि पाणी अर्पण करा. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि आर्थिक अडचणी दूर होतात.
यानंतर वटवृक्षाला 4 फेऱ्या घाला. फेऱ्या मारताना मनात ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व समस्या हळूहळू समाप्त होतात. यानंतर वटवृक्षाच्या खाली एक दिवा लावा आणि तुमच्या मनोकामनेसाठी भगवान शिवाला प्रार्थना करा. जर शक्य असेल तर वृक्षाजवळ काही वेळ ध्यानधारणा करा. यामुळे मानसिक शांती मिळते आणि आत्मिक ऊर्जेचा संचार होतो. या वृक्षाच्या फांद्या आणि खोडाला स्पर्श करून प्रणाम करणे ही अत्यंत शुभ मानले जाते, कारण हा वृक्ष जीवन आणि समृद्धीचे प्रतीक आहे. वटवृक्षाची पाने भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे ही पाने तोडून शिवलिंगावर अर्पण करा. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांवर विशेष कृपा करतात. जर तुमच्या जीवनात कोणती मोठी समस्या सुरू असेल, विशेषतः कौटुंबिक कलह, आर्थिक संकट किंवा संतान संबंधित चिंता, तर होळीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करणे अत्यंत लाभदायक ठरेल. या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने या वृक्षाची पूजा केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते. या सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा दूर होतात. वटवृक्ष हा केवळ साधा वृक्ष नाही, तर तो हजारो वर्षांपासून पूजनीय आणि दिव्य ऊर्जेने परिपूर्ण मानला जातो. या वृक्षाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख शांती कायम राहते आणि प्रत्येक संकटांचा नाश होतो. त्यामुळे या पवित्र प्रसंगी वटवृक्षाची पूजा नक्की करा आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद मिळवा. आता आपण एक विशेष उपायाविषयी बोलणार आहोत, जो आंब्याच्या झाडांशी संबंधित आहे. आंब्याचे झाड हिंदू धर्मात अतिशय पवित्र आणि शुभ मानले जाते. याचा धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व अनेक ग्रंथांमध्ये सांगितले गेले आहे. आंब्याची पाने पूजेमध्ये वापरली जातात. विशेषतः भगवान शंकरांच्या पूजेमध्ये असे मानले जाते की आंब्याच्या झाडांमध्ये स्वतः देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे या झाडाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होतात. होळीच्या दिवशी जर तुम्ही आंब्याच्या झाडाजवळ जाऊन त्याची पूजा केली तर हे अतिशय शुभ मानले जाते. सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करा. आंब्याच्या झाडाजवळ जा आणि तिथे प्रथम वृक्षाला हात जोडून प्रणाम करा आणि भगवान शिवाचे स्मरण करा. जर शक्य असेल तर झाडाच्या भोवती कच्चा धागा गुंडाळा आणि तुमची कोणतीही इच्छा सांगा. त्यानंतर आंब्याची पाने तोडून ती शिवलिंगावर अर्पण करा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. हा उपाय केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होऊ लागतात. आंब्याची पाने देवघरातील कलशांमध्ये ठेवल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते. जर तुमच्या जीवनात कोणतीही समस्या सुरू असेल किंवा तुम्ही आर्थिक संकटांचा सामना करत असाल तर होळीच्या दिवशी आंब्याच्या झाडाखाली दीप प्रज्वलित करा आणि भगवान शिवाचे स्मरण करा. असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या हळूहळू दूर होऊ लागतात आणि घरात धन वैभव आनंद येतो. आंब्याचे झाड हे केवळ एक साधे वृक्ष नाही, तर ते आपल्या धर्म आणि परंपराशी जोडलेले आहे. याला स्पर्श केल्यानेच सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. त्यामुळे या पवित्र प्रसंगी आंब्याच्या झाडाची पूजा नक्की करा आणि भगवान शिवाची कृपा मिळवा. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.